नमस्कार. आता आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. शीतली प्राणायाम ज्यांना बीपीचा त्रास आहे, हायपर टेन्शनचा त्रास आहे आणि शरीराचं तापमान सतत वाढलेले असते, त्यांच्यासाठी हे प्रकार अत्यंत गुणकारी आहे. शीतली प्राणायाम केल्याने शरीर थंड असते आणि वाढलेला रक्तदाबसुद्धा लगेचच नियंत्रणात येण्यास मदत होते. शीतली प्राणायाम कसे करावे? शास्त्रोक्त पद्धतीने हे आता पाहून घ्या. तेव्हा प्रथमतः आपण जीभ बाहेर घेऊन जिभेची घडी आपल्या ओठावर करणे आणि तोंडाद्वारे श्वास घेणे. श्वास घेताना सी सी आवाज करत श्वास घेणे. जे काही तोंडामध्ये लाळ आहे ते लाळ पोटामध्ये उतरलं पाहिजे आणि श्वास पूर्णपणे घेतल्यानंतर आपण तोंड बंद करून मान खाली वाकून अनोटी असं बंद करणे. एक 3 ते 5 सेकंदपर्यंत श्वास रोखून ठेवणे. त्यानंतर मान सरळ करून नाकाद्वारे श्वास बाहेर सोडून देणे. त्याला शीतली प्राणायाम असे म्हणतात. आता आपण प्रॅक्टिकली बघूयात. हे बघा, अशा प्रकारे पाठीचा कणा ताठ ठेवून दोन्ही हाताची ध्यान मुद्रा आणि जीभ बाहेर काढून जिभेची घडी अशा प्रकारे करा. पूर्ण श्वास घेतल्यानंतर श्वास रोखून धरा आणि पुन्हा मान सरळ करून नाकाने सोडा. ओके. ज्यांना कोणाला श्वसनाचा त्रास आहे, ज्यांना कोणाला बीपीचा त्रास खूप आहे, तर त्यांनी श्वास न रोखता सुद्धा नाकाद्वारे श्वास लगेचच आपण सोडू शकता. फक्त शीतली प्राणायाममध्ये एवढंच फरक आहे की नेहमी श्वास आपण तोंडाने घेऊन नाकाने सोडायचं. इतर योग अभ्यासामध्ये, इतर प्राणायामामध्ये आपण श्वास नाकाने घेत असतो, पण शीतली प्राणायाममध्ये तोंडाने श्वास घेऊन आपण नाकाने सोडतो. ओके. हे प्रकार तुम्ही ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना हायपर टेन्शनचा त्रास आहे, ज्यांच्या शरीराचं तापमान उष्णता सतत वाढलेली असते, त्यांनी हे प्रकार 11 वेळापासून 21 वेळापर्यंत करू शकता. ओके. सकाळी रिकामी पोटी केले तर याचा भरपूर तुम्हाला फायदा होतो. धन्यवाद.